रेती तस्करी, पोलीस प्रशासन महसूल विभाग सुस्त, रेती माफियांना खुली सूट। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे, सहसंपादक आदिल शेख। दिग्रस शहर व परिसरात अरुणावती नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात चोरटी रेती तस्करी सुरू असून ही रेती दिवसाढवळ्यात खुलेआम ट्रॅक्टर, ऑटो, डंपरद्वारे ने-आण होत आहे। आश्चर्य म्हणजे या तस्करीकडे पोलीस प्रशासन व महसूल विभागाने डोळेझाक केली आहे असा आरोप स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे। नियमबाह्यपणे चालणाऱ्या या तस्करीमुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत असून पर्यावरणही गंभीर परिणाम दिसून येत आहे। तरी देखील स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही, हे धक्कादायक आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की विशेष मोहीम सुरू असल्याचे दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात रेती माफियांना पोलीस प्रशासनाची खुली साथ मिळत आहे। काही ठिकाणी GPS लोकेशन व फोटो पुरावे देऊनही कारवाई होत नाही। दरम्यान नागरिकांनी या संदर्भात उच्च अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून रेती तस्करीत सहभागी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। स्थानिक प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा रेती माफियांचे साम्राज्य अधिक बळकट होईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे।